नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश घुगे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार याच्या सिलेबसविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापार यामधील पहिलं प्रकरण आहे अभिजात आणि आधुनिक व्यापाराचे सिद्धांत अवलोकन. यामधील पहिला पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. मित्रांनो, यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची संकल्पना, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ, स्वरूप, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय व्यापार घडून आल्याच्या नंतर त्याबाबत जे काही फायदे किंवा तोटे असतात, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये, हे सर्व पॉईंट आपण आंतरराष्ट्रीय व्यापार ह्या पहिल्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे स्मिथ निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत. मित्रांनो, यामध्ये आपण निरपेक्ष खर्च लाभाचे तत्त्व, त्याचबरोबर निरपेक्ष खर्च लाभाचे स्पष्टीकरण आणि निरपेक्ष खर्च लाभाबाबत मांडल्या गेलेल्या टीका हे आपण ह्या दुसऱ्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे रिकार्डोचा तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांत. मित्रांनो, यामध्ये आपण तुलनात्मक खर्च लाभाचे जी गृहीते आहेत, त्यानंतर तुलनात्मक खर्च लाभाचे प्रकार, त्यामधील प्रकारांमध्ये सापेक्ष खर्च भिन्नता असेल, समान खर्च भिन्नता असेल किंवा निरपेक्ष खर्च भिन्नता असेल, हे पॉईंट आपण बघणार आहोत. त्याचबरोबर व्यापारापासून मिळणारे जे लाभ असेल, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ, स्थितिशील लाभ आणि गतिशील लाभ, हे आपण या तिसऱ्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर चौथा पॉईंट आहे हेक्चर-ओव्हलिन सिद्धांत. मित्रांनो, यामध्ये आपण हेक्चर-ओव्हलिन सिद्धांताची गृहीते आणि त्याची टीका असेल किंवा श्रेष्ठत्व असेल, हे पॉईंट आपण चौथ्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे भौतिक निकष व किंमत निकष पडताळणी. यामध्ये आपण भौतिक निकष आणि किंमत निकष पडताळणी कशा प्रकारे केली जाते हे बघणार आहोत. त्यानंतर पुढचा सहावा पॉईंट आहे लिओनटिपचा विरोधाभास. मित्रांनो, यामध्ये आपण लिओनटिपच्या विरोधाभासाचे स्पष्टीकरण आणि त्याचा जो आक्षेप आहे तो बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सॅम्युएल्सन घटक किंमत समीकरण. मित्रांनो, यामध्ये आपण सॅम्युएल्सनच्या घटक किंमत समीकरणाचे स्पष्टीकरण आणि त्यावर ज्या टीका आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एडवर्थ बॉक्स प्रतिकृती. मित्रांनो, यामध्ये आपण त्याची प्रतिकृती आणि त्याची जी काही आकृती दाखवलेली आहेत ती आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वस्तू जीवनचक्र सिद्धांत. मित्रांनो, यामध्ये आपण वस्तू जीवनचक्राच्या ज्या अवस्था आहेत, जसे की प्रवर्तन, विकास, परिपक्वता आणि ऱ्हास, या चारही अवस्था आपण जीवनचक्र सिद्धांतामध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तंत्रज्ञान अंतर्प्रारूप. मित्रांनो, यामध्ये आपण तंत्रज्ञान अंतर्प्रारूपाची गृहीतके आणि निष्कर्ष बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे लिंडलचा प्राधान्यसारखेपणा सिद्धांत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंतरउद्योग व्यापार. मित्रांनो, यामध्ये आपण आंतरउद्योग व्यापाराची कारणे आणि आंतरउद्योग व्यापाराबाबत जे परिणाम आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रमाणाच्या बचती किंवा अनुमापी अनुकूलता. मित्रांनो, यामध्ये आपण प्रमाणाच्या ज्या बचती असतात किंवा अनुमापी अनुकूलता असते त्याचं स्पष्टीकरण ते बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मित्रांनो, यामध्ये आपण मक्तेदारीचा अर्थ, त्याचबरोबर मक्तेदारीची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये देखील बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्रुगमनचा आर्थिक भूगोल सिद्धांत. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे नव हेक्चर-ओव्हलिन सिद्धांत. मित्रांनो, या सर्व पॉईंटमध्ये आपण अभिजात आणि आधुनिक व्यापाराचे जे काही सिद्धांत आहेत, त्याचबरोबर त्या सिद्धांताचे स्पष्टीकरण असेल, गृहीते असेल, संकल्पना असेल, निष्कर्ष असेल, काहींचे प्रकार असेल, कारणे असेल किंवा परिणाम असेल, एक्सेट्रा, असे अनेक प्रकारचे पॉईंट आपण या पहिल्या प्रकरणांमध्ये बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, दुसरं प्रकरण आहे व्यापार शर्ती.
मित्रांनो, यामध्ये आपण पहिला पॉईंट जो आहे व्यापार शर्तीची संकल्पना, त्यामध्ये व्यापार शर्तीच्या संकल्पना, अर्थ आणि त्याची व्याख्या, त्याचं स्वरूप देखील आपण बघणार आहोत. दुसरा पॉईंट आहे व्यापार शर्तीचे स्वरूप. मित्रांनो, यामध्ये आपण व्यापार शर्तीचे जे स्वरूप आहेत ते बघणार आहोत. तिसरा पॉईंट आहे व्यापार शर्ती आणि आर्थिक विकास. मित्रांनो, या पॉईंटमध्ये आपण व्यापार शर्ती आणि त्याचबरोबर त्याचा आर्थिक विकास कशा प्रकारे साध्य होतो ते बघणार आहोत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे व्यापार शर्तीचे प्रकार. मित्रांनो, यामध्ये आपण व्यापार शर्तीची व्याख्या, मर्यादा आणि जे निष्कर्ष आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे व्यापार शर्तीवर परिणाम करणारे घटक. व्यापार शर्तीवर कोणकोणते घटक परिणाम करत असतात हे आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे प्रतिकूल व्यापार शर्ती. मित्रांनो, यामध्ये आपण व्यापार शर्ती प्रतिकूल कशा असतात किंवा अनुकूल कशा असतात, त्याचबरोबर व्यापार शर्तीची संकल्पना, व्यापार शर्तीची व्याख्या, कारणे आणि व्यापार शर्तीवर च्या बाजूने करण्यात येणारी जे उपाययोजना असेल ते पॉईंट आपण ह्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, पुढचं तिसरं प्रकरण आहे व्यापारविषयक धोरण. मित्रांनो, यामध्ये आपण व्यापारविषयक धोरणामधील पहिला पॉईंट आहे मुक्त व्यापार धोरण. मित्रांनो, यामध्ये आपण मुक्त व्यापार धोरणाची संकल्पना, त्याचबरोबर मुक्त व्यापार धोरणाचा अर्थ, मुक्त व्यापार धोरणाची व्याख्या, मुक्त व्यापार धोरणाची वैशिष्ट्ये आणि मुक्त व्यापार धोरणाच्या बाजूने करण्यात येणारे युक्तिवाद असेल किंवा मुक्त व्यापार धोरणाच्या विरोधी करण्यात येणारे युक्तिवाद असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, दुसरा आकडा आहे संरक्षित व्यापार धोरण. मित्रांनो, यामध्ये आपण संरक्षित व्यापाराचा अर्थ, संरक्षित व्यापार धोरणाचे व्याख्या, संरक्षित व्यापार धोरणाची जी साधने आहेत किंवा संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूने करण्यात येणारे युक्तिवाद असेल किंवा संरक्षित व्यापार धोरणाच्या विरोधी करण्यात येणारे युक्तिवाद असेल, असे अनेक प्रकारचे पॉईंट आपण त्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, तिसरा पॉईंट आहे जकात. मित्रांनो, यामध्ये आपण जकातीचा अर्थ आणि जकातीची जी व्याख्या असते किंवा जकातीचे प्रकार किंवा परिणाम असेल, हे सर्व पॉईंट आपण जकात या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, चौथा पॉईंट आहे जकातेतर अडथळे. मित्रांनो, यामध्ये आपण जकातीबाबत किंवा जकातेतर जे अडथळे असतात त्याची निर्यात असेल किंवा अर्थसहाय्य असेल, त्याचबरोबर अवपुंजन अडथळे किंवा जकातेतर अडथळ्याचे जे महत्त्व असतात ते आपण यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आयात कोटा. मित्रांनो, यामध्ये आपण आयात कोट्याची व्याख्या, त्याचबरोबर आयात कोट्याचा अर्थ, आयात कोट्याची वैशिष्ट्ये आणि आयात कोट्याचे जे प्रकार किंवा परिणाम असतात, हे सर्व पॉईंट आपण आयात कोटा यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, त्यानंतर पुढचा 6वा पॉईंट आहे स्टॅपलर आणि सॅम्युएल्सन. मित्रांनो, स्टॅपलर आणि सॅम्युएल्सन यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्या सिद्धांताचे स्पष्टीकरण, त्याचबरोबर त्याची जी गृहीते असतात ती देखील आपण स्टॅपलर आणि सॅम्युएल्सन या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, तिसऱ्या प्रकरणामधील शेवटचा पॉईंट आहे समतोलाअंतर्गत जकातीचे परिणाम. मित्रांनो, यामध्ये आपण समतोलाअंतर्गत जे सामान्य परिणाम किंवा आंशिक जकातीचे परिणाम आहेत, हे दोनही पॉईंट आपण त्यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, याचबरोबर चौथं प्रकरण आहेत व्यापार करार आणि संघटना. मित्रांनो, यामध्ये आपण पहिला पॉईंट आहे गॅट करार. यामध्ये आपण गॅट कराराची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा गॅट कराराचे जे परिणाम किंवा गॅट करार आणि त्याच्या जे काही संघटना असतात आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या प्रकारचे ते पॉईंट आपण गॅट करार या पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे डंकेल प्रस्ताव. मित्रांनो, यामध्ये आपण डंकेल प्रस्तावाबाबत जे परिणाम असतात किंवा ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट आपण डंकेल प्रस्तावमध्ये बघणार आहोत. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे जागतिक व्यापार संघटना. मित्रांनो, यामध्ये आपण जागतिक व्यापार संघटनेची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे,
जागतिक व्यापार संघटनेचे कार्य असेल किंवा जागतिक व्यापार संघटनेबाबत जे करार करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनाचे परिणाम, मग त्यामधील अनुकूल परिणाम असेल किंवा प्रतिकूल परिणाम असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट आपण जागतिक व्यापार संघटना यामध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, चौथ्या प्रकरणामधील शेवटचा पॉईंट आहे जागतिक व्यापार वृद्धी. मित्रांनो, यामध्ये आपण जागतिक व्यापार वृद्धीची जी संकल्पना असते आणि त्याचबरोबर त्याची संरचना किंवा त्याचे स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्ये, हे पॉईंट आपण जागतिक व्यापार वृद्धी यामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत जे वेगवेगळ्या प्रकारचे करार करण्यात आलेले आहेत आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, त्या आपण या चौथ्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, याचवरून आंतरराष्ट्रीय व्यापार याचा सिलेबस पूर्ण होतो. धन्यवाद.